ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आत्ताची महत्त्वाची बातमी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातल्या हवामान बदलामुळे विदर्भासोबत कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यात आलाय जो अजूनही कायम आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारी कोकण किनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईसह लगतच्या किनारपट्टीवर मच्छीमारांनी बोटी धक्क्याला लावल्या आहेत। या दोन प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहणार आहे तर हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची ही शक्यता आहे। तर 5 नोव्हेंबरपर्यंत पाऊस धारा कायम राहतील असाही अंदाज वर्तवण्यात आलाय। तवळ्यात मराठवाड्याकडे मराठवाड्यात 2 ते 5 नोव्हेंबर या दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भ, मराठवाडा, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। चक्रीवादळामुळे मराठवाड्यातील 44 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि त्यामुळे काही पिकांची नासाडी झाली आहे तर काही पिकं जी वाळवणासाठी ठेवलेली होती त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मराठवाड्यात 2 ते 5 नोव्हेंबर या दरम्यान पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तिकडे नाशिकमध्ये निफाड तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अक्षरशः भरवस आणि गोळेगाव या परिसरात शेतात पाणी साचले आणि अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय। उभी पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। सोयाबीन, मका, कांदा आणि भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालंय। पावसाचा जोर हा इतका प्रचंड होता की पाणी शेतातनं बाहेर काढणंही शेतकऱ्यांना अशक्य आहे। भरवस आणि गोळेगाव या परिसरामध्ये शेतात साचलेल्या पाण्याचे आणि झालेल्या नुकसानीचं हे विदारक दृश्य पंडित मुदगुल यांनी ड्रोनमध्ये कैद केलेलं आहे। या चित्रीकरणामधनं शेतात आणि रस्त्यावरती किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय याचा अंदाज येतोय। या भागातील नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत आणि शासनानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी इथल्या स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी सुद्धा केली आहे।